15 ते 20 दिवसानंतर मुहूर्त लागला. नमस्कार, मी वैशू, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. इथं आज हा रात्रीचा ब्लॉग आहे आणि मी रात्री डुबुकवड्या केल्या होत्या. तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. दुपारी इथं मॅगी करायला घेतली होती कारण त्यांना भूक लागली होती आणि मी अशा प्रकारे मॅगी करते. आणि मग इथं हे 4 पॅकेट होते, त्यामध्ये 4 मसाले होते. पाणी उकळून घ्यायचं, मग त्यामध्ये मसाले ॲड करायचे, असं बारीक बारीक मॅगी करून घ्यायची. आणि ही मॅगी अशी नुसती खायला मला खूप आवडते. तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा. आणि मला अशी रशाची मॅगी आवडते आणि त्यांना सुक्की आवडते. त्यानंतर मग चीज टाकून खाल्ली पण मला काही ती आवडलीच नाही. त्यानंतर मग इथं शिवचे कपडे आवरायला घेतले कारण बास्केटमध्ये मी तिचे सगळे वापरायचे कपडे ठेवत असते. पण सगळे कोणी पण येतं आणि मग पॅन्ट घेऊन जातं, त्यामुळे एवढा राडा होऊन जातो. म्हणलं चला आता एकदा आवरून ठेवा, काही कपडे ठेवून द्यावं कारण खूप कपडे आहेत, खूप पॅन्टी लागतात तिला. त्यानंतर मग सगळं आवरून ठेवलं. संध्याकाळच्या टाईम होता, म्हणलं चला ठेवून देवा. आता इथं मी 15 ते 20 दिवसानंतर इथं बिर्याणीला मुहूर्त लागला कारण आमच्या घरामध्ये बिर्याणी खूप आवडते आणि रानामध्ये माणसं असल्यामुळं मग काय केलीच नव्हती. पण आज म्हणलं चला करावं कारण सगळ्यांनाच आवडते, त्यामुळे केली होती. मग इथं नवरीची पाटी आली होती, मग तिकडून पोळ्या, आमटी, भजी, पापड असं आलं होतं आणि मी गुळवणी केली होती. आता आजचा मिनी ब्लॉग असा होता. चला इथेच एंड करते. बाय.